हो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल. आरआयज अकॅडमीच्या माध्यमातून आज मी तुम्हाला एक्झॅक्ट गुण कसे मिळवायचे किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. एक्झॅक्ट गुण विभागणी कशी आहे, तर मराठी विषय असेल किंवा हिंदी विषय असेल, कुठल्याही विषयाची लँग्वेजची गुण विभागणी ही सेम अशीच असते, पण मी मराठीसाठी तुम्हाला हे सादर करून दाखवणार आहे. तर घटक आणि गुण याच्यामध्ये घटक निहाय गुण विभागणी याच्यामध्ये काय काय आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने कशा कृती सोडवायच्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत. गद्य विभागासाठी एकूण टोटल गुण आहेत 18 गुण आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 2 कृती दिल्या जातात किंवा 2 परिच्छेद दिले जातात, 2 कृती 2 आकलन कृती दिल्या जातात. तर या 2 आकलन कृतीचं डिवायडेशन आहे 9 + 9. 9 + 9 मार्कांचं विभाजन असलेलं दिसून येतं. मग 9 + 9 हे 18 गुण. मग हे 18 गुण कसे आहेत ते पाहूया आपण. मग ह्या 18 गुणांमध्ये 2 + 2 + 2 + 6 = 9. मग 2 याच्यामध्ये एक आकलन कृती येते 2 मार्कांसाठी, दुसरी आकलन कृती. आता 2 मार्कांसाठी तुम्हाला विचारलं जाईल, काही विचारलं जातं पॅरेग्राफ मधलं. पॅरेग्राफ हा व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आहे आणि मग ते सांगितलं जातं. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अचूक विधान पूर्ण करा किंवा या विधानाचं काय आहे ते विचारले जाईल. याच्यामध्ये व्याकरण विचारलं जातं, याच्यामध्ये लिंग असेल, वचन असेल किंवा एखादा विरुद्धार्थी शब्द परिच्छेदातला शोधून घ्यावा लागतो. त्यानंतर राहिलेले तुमचे जे 3 गुण आहेत ते स्वमत अभिव्यक्तीसाठी. स्वमत अभिव्यक्तीसाठी तुम्ही तुमच्या मनाने प्रश्न दिला जातो, तुमच्या मनाने त्याचा आन्सर लिहायचं असतं. असे एकूण 9 गुण. अशा गद्य आकलन कृती किती विचारल्या जातात? 2. आणि त्याचं डिवायडेशन कसं आहे? असं 2 + 2 + 2 + 3 = 9. त्यानंतर आपण वळतोय पद्य विभागाकडे. सेम ॲज इट इज पद्य विभागासाठी 16 गुण आहेत. 2 तुम्हाला परिच्छेद किंवा 2 कवितेच्या 2 कविता कुठल्याही दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 16 गुण आहेत. मग इथे 2 + 2 + 2 + 2 = 8 मार्क्स. 8 मार्काला एक कृती. आकलन कृती विचारली जाते, कवितेच्या ओळी पूर्ण करा, त्याच्यातलं काही ग्रामर विचारलं जातं किंवा नवीन शब्दांचा अर्थ सांगा किंवा स्वमत अभिव्यक्ती. यानंतर आपण वळतोय स्थूल वाचन किंवा रॅपिड रीडिंग याच्याकडे. याच्यासाठी एकूण 6 गुण आहेत आणि तुम्हाला लेसन आहेत 4. 4 लेसन पैकी तुम्हाला 6 गुण म्हणजे गद्य. प्रश्न किती विचारले जातात बघा. तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात तर ते 6 एकूण 3 प्रश्न विचारले जातात, प्रत्येकाला 2-2 मार्क्स असतात. टोटल विचारले जातील 4 प्रश्न, त्याच्यातले लिहायचे आहेत 3 प्रश्न आणि प्रत्येकासाठी गुण किती आहेत? 2-2-2. त्यानंतर भाषा अभ्यास याच्यामध्ये 16 गुण आहेत. 2 + 2 + 2 + 2 8. तर बघा इथे 2 + 2 चं डिवायडेशन केलं जातं = 18. बघा 2 मार्कांसाठी वचन बदला, लिंग बदला, विरुद्धार्थी, समानार्थी, वाक्प्रचारांचा अर्थ, वाक्य शुद्ध करा, वाक्य रूपांतर करा आणि आकारविल्हेप्रमाणे लिहा. यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक आणि जास्त मार्क्स मिळवून देणारा घटक म्हणजे उपयोजित लेखन. याच्यामध्ये पत्र, निबंध, सारांश, जाहिरात, बातमी, वृत्तांत इत्यादी. मग बघा इथे पत्र आहे, निबंध आहे, सारांश लेखन आहे, जाहिरात, बातमी आणि वृत्तांत हे लिहायचं आहे. हे लिहित असताना पत्र हे तुम्हाला नेहमी डेफिनेटली अनौपचारिकच येतं. अनौपचारिक पत्रच येतं, ऑफिशियल पत्र येतं. मागणी पत्र असेल, तक्रार पत्र असेल किंवा तुमच्या विभागामध्ये तुम्हाला स्वच्छता करायची असेल किंवा काय काय काय. निबंधांमध्ये सुद्धा ठरलेले निबंध आहेत, एक आत्मकथनात्मक आणि वर्णनात्मक.
सारांश लेखनामध्ये तुम्हाला पॅराग्राफ दिला जातो, त्याचा 1/3 तुम्हाला करायचा आहे. जाहिरात लेखन, शब्द दिले जातात किंवा जाहिरात दिलेली असते, त्याच्यावरचे प्रश्न लिहायचे असतात, उत्तर लिहायचे असतात. बातमी किंवा वृत्तांत लेखन, तर बातमी ठराविक विशिष्ट प्रकारचीच ठरलेली असते. तुमच्या शाळेत शिक्षक दिन साजरा, तुमच्या शाळेत उत्तम विज्ञान दिन साजरा, वगैरे 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 वृत्तांत. त्यानंतर आपण वळतोय श्रवण. इंटरनल मार्क्स आहे तुमच्या स्कूलकडे, तर स्कूलकडे तुमचे 20 मार्क्स असतात आणि ते ॲज इट इज तुम्हाला मिळतात. मग 5 मार्क आहेत ते श्रवणासाठी आहेत, 5 मार्क भाषणसाठी आणि 10 मार्क लेखनासाठी. लेखनासाठी म्हणजे तुम्हाला काय केलं जातं, काही शब्द सांगितले जातात, डिक्टेशन केलं जातं आणि त्यावर आधारित तुम्हाला शब्द. पुन्हा आपण वळतोय घटकनिहाय गुणविभागणीमध्ये तुम्हाला 2 पॅरेग्राफ दिले जातात. त्या 2 पॅरेग्राफमध्ये गद्य आकलन कृती विचारल्या जातात. याच्यासाठी 9+9 18 मार्क्स आहेत. त्यानंतर पद्य आकलनामध्ये कविता दिली जाते, 2 कविता दिल्या जातात. एका कवितेसाठी 8 मार्क्स आहेत. 8+8 = 16. स्थूल वाचनसाठी 4च लेसन आहेत, पण 4 प्रश्न विचारले जातात, त्याच्यातले 3 लिहायचे असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2+2+2 म्हणजे 6 मार्क्स झाले. भाषा अभ्यासामध्ये वचन बदला, लिंग बदला, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, त्याचबरोबर वाक्य शुद्ध करा, वाक्य रूपांतरित करा, वाक्प्रचार लिहा, त्याचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा आणि आकारविल्लेप्रमाणे. उपयोजित लेखनामध्ये पत्र, निबंध, सारांश, जाहिरात, बातमी आणि वृत्तांत. हा पेपर पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवला तर निश्चितच एक्झॅक्ट कुठल्या मार्गाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कुठल्या विषयाला, कुठल्या घटकाला किती मार्क्स आहेत, त्याचं वेटेज काय आहे, हे सगळं लक्षात येतं. बोर्डाच्या एक्झामला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणारा हा विभाग आहे की 24 मार्क तुम्हाला त्याच्यासाठी आहेत. आणि हे 24 मार्कानंतर 18, मग 16, मग 16 आणि 6. तर अभ्यास कसा करायचा आहे, गद्य आकलनासाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे काय आहे की पत्रलेखनाचा सराव करा, निबंध लेखनाचा सराव जास्तीत जास्त वाचा, जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. 24 मार्क्स आहे. 16 मार्क भाषा अभ्यास, त्याच्यासाठी 2-2 मार्कांचं डिवायडेशन असतं आणि 2 मार्कांसाठी किती अभ्यास करायचा, कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते तुम्हाला माहित आहे. एक्झॅक्ट हा घटक तर तुमचा झालेलाच असतो. स्थूल वाचनमध्ये तुम्हाला जो लेसन आहे रॅपिड रिडिंगचा, त्याच्यामध्ये खाली पिंक कलरच्या बॉक्समध्ये तुम्हाला ओळी दिल्या जातात. त्या ओळी वाचल्या तरी तुमचा रॅपिड रिडिंगचा अभ्यास होतोय. पद्य आणि गद्य याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे 80 मार्कांचे गुण विभागणी दिलेली आहे आणि 70 मार्कांपर्यंत तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता चांगला अभ्यास केला तर. 70+ हे 20 आणि इकडचे तिकडचे 4-5 मार्क्स मिळाले तर तुम्हाला 95 मार्क्स लँग्वेजेसमध्ये मराठी सारख्या विषयामध्ये मिळू शकतात. हे मी तुम्हाला डेफिनेटली सांगते. म्हणून व्यवस्थित अभ्यास करा, पेपर पॅटर्न प्रमाणे अभ्यास करा, घटकनिहाय गुण विभागणीप्रमाणे अभ्यास करा. उगीच फापट पसारा अभ्यास करू नका. स्किल प्रमाणे जा, स्टेप बाय स्टेप जा. ह्या विभागापासून अभ्यास करायला सुरुवात करा. कारण या विभागासाठी हा विभाग काय होतं, लास्ट तुम्ही राहतो आणि त्याला वेळ पुरत नाही. टाइम मॅनेजमेंटची गरज असते. साधारणतः 1 तास 20 मिनिटांमध्ये हा विभाग सोडवणं नितांत गरजेचं आहे. पण तुम्हाला याच्यासाठी 1.5 ते पावणे 2 तास जातात. त्यामुळे इकडे गडबड होते आणि इथून तुम्ही पुढे पटकन सटकत नाहीयेत. इथे वेळ जातो, इथे 2-2.5 तास जातात, राहिलेल्या अर्धा तासात तुमचं काहीही होत नाही. म्हणून सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तो इथे. म्हणून इथून लिहायला सुरुवात करा, काहीही हरकत नाही. कुठलाही प्रश्न तुम्ही अगोदर सोडवू शकता किंवा इकडून झटकन यायचं. साधारण 1.5-2 तास राहिले की तुम्ही ह्या विभागाकडे वळालाच पाहिजेत. असं टाइमचं मॅनेजमेंट, अचूक वेळेचं नियोजन केलं, अचूक घटकांचं नियोजन केलं, अचूकरित्या व्यवस्थितरित्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाप्रमाणे तुम्ही अभ्यास केला, हे 20 मार्क तर तुम्हाला आरामात कुठलंही स्कूल देतं. हे इंटरनल मार्क्स आहे ते तुम्हाला मिळतातच. पण आपली खरी लढाई जी आहे ती इथे आहे आणि उपयोजित लेखनामध्ये खरी लढाई आहे. हे मार्क तुम्हाला मिळवायचेच आहेत. याच्यासाठी मी तुम्हाला गद्य, पद्य, स्थूल वाचन, भाषा अभ्यास, उपयोजित लेखन आणि टोटल मार्क्स कसे आहेत, किती आहेत हे सांगितलेले आहे. आपला पेपर सुवाच्य वळणदार अक्षरात असावा, भाषा शुद्ध असावी, शुद्ध लेखन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रमाण बोली भाषा असणं गरजेचं आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार अचूक असणं गरजेचं आहे. तर मार्क्स मिळतात, अन्यथा मिळत नाही. पेपर अपडेट असावा, स्वच्छ क्लीन आरशासारखा असावा, खाडाखोड टाळावी, खाडाखोड करू नये.
माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.